आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीबाबत आज फडणवीसांनी बैठक बोलावली। संध्याकाळी 6:30 वाजता मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन। राजू शेट्टींचं कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींना बैठकीचं निमंत्रण। नांदेडी मठाच्या विश्वस्त यांनाही बैठकीचं निमंत्रण। माधुरी हत्तीणीला एक प्रकारे प्राण्यांच्या वृद्धाश्रमामध्ये ढकललं गेलं। या प्रकरणी जैन मुनी धर्माचार्यांनी भाजपच्या नावानं इशारा दिला। भारतामध्ये पेटाला एवढंच काम उरलं आहे काय? सामनातून सवाल। आज सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खाते बदलानंतर पहिलीच कॅबिनेट। संसद भवनामध्ये एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला सुरुवात। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा बैठकीला उपस्थित। उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 हटवण्याच्या घटनेला 6 वर्ष पूर्ण। आजच्या दिवशी केंद्र सरकार पुन्हा मोठा निर्णय घेणार का याकडे लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यामध्ये संसद भवनामध्ये बैठक। गृह विभागाचे सचिव गोविंद मोहन यांनी घेतली अमित शहांची भेट। विधिमंडळ अधिवेशनामधील राडा प्रकरण। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादर। सूत्रांची माहिती तर चौकशी अंती पोलिसांकडून अहवाल तयार। सूत्रांची माहिती विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष। विधिमंडळ परिसरामधील मारहाण प्रकरणामध्ये विशेषाधिकार समिती ॲक्शन मोडवर। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांकडे विधिमंडळ विशेषाधिकार समितीने खुलासा मागितला। 15 दिवसात पडळकर आणि आव्हाडांना खुलासा देणं गरजेचं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा युवा लक्ष। भाजप युवा मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक। भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मल्टीप्लेक्स मालक, चित्रपट निर्मात्यांची बैठक बोलावली। मराठी चित्रपटांना स्क्रीन उपलब्ध करून देण्यासाठी बैठक। सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन।